भगवान शिव सांगतात, गरिबीपासून मुक्ती हवी असेल तर या 3 गोष्टी कोणालाही सांगू नका. प्रिय भक्तांनो, आज आम्ही तुम्हाला एक कथा सांगणार आहोत, जे मात्र ऐकल्याने तुमच्या जीवनात सुख, संपत्ती आणि धनाचा पाऊस पडेल. चला तर मग कथेला सुरुवात करूया. भगवान शिव माता पार्वतीला सांगतात, या 3 गोष्टी मनुष्याने कधीही कुणाला सांगू नये. जो मनुष्य या 3 गोष्टी कुणालाही सांगत नाही, तो मनुष्य कधीच गरीब राहत नाही. मग आता माता पार्वती म्हणतात, हे प्राणनाथ, त्या कोणत्या 3 गोष्टी आहेत ते जाणून घेतल्याने मानवाला कधीही दुःखाचा सामना करावा लागत नाही. मग भगवान शिव सांगतात, हे माता पार्वती, आज मी पृथ्वी तलावर संन्यासीचं रूप धारण करून या 3 गोष्टी सांगायला जात आहे. कृपया करून तुम्ही या कथेला लक्षपूर्वक ऐका. आणि जर तुम्ही सुद्धा ही कथा ऐकत असाल तर पूर्ण ऐका, कारण या कथेला अर्धवट सोडून जाण्याची चूक करू नका. कारण या कथेला ऐकल्यानेच तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. यामुळेच या कथेला पूर्ण ऐका. आणि जर तुम्ही शिवभक्त असाल तर भोलेनाथांचा अनादर तर मुळीच करू नका. चला तर मग आजच्या या प्रेमळ कथेला सुरुवात करूया. भगवान शिव पृथ्वीलोकवर संन्यासीच्या रूपात येतात. प्राचीन काळाची गोष्ट आहे. एका नगरात एक धनवान शेठ राहत होता. त्याच्या घरात कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती आणि त्याचा व्यापार खूप चांगला चालला होता. त्याची पत्नीसुद्धा खूप खुश राहायची, कारण सेठ दर महिन्याला तिच्यासाठी नवीन नवीन दागिने खरेदी करत असत. तिला खूप प्रसन्न ठेवत होता. प्रिय भक्तांनो, त्या सेठच्या घराच्या बागेमध्ये एक वटवृक्ष होतं. त्या वटवृक्षाखाली संन्यासी आपला आसन अंथरून ध्यान करायचे. सेठ आणि त्यांची पत्नी त्या संन्यासीची खूप सेवा करत असत आणि त्यांचा सांभाळसुद्धा करायचे, कारण ते संन्यासी खूप वर्षापासून त्या वटवृक्षाखाली राहत होते. ते सेठ रोजच्या रोज संन्यासीला घरातलं जेवायला देत असे आणि ते संन्यासीसुद्धा त्यांच्यावर खूप प्रेम करत होते. भगवान शिव म्हणजे ते संन्यासी होते. ते खूप खुश होते आणि त्यांना छोट्या छोट्या गोष्टींसाठी दुसऱ्या ठिकाणी जावं लागत नसे. आणि त्यांची पत्नी रोजच्या रोज त्यांना स्वादिष्ट जेवण खाऊ घालायची. प्रिय भक्तांनो, सेठची पत्नी खूप साधी आणि भोळी होती. तिची सवय होती की घरातली प्रत्येक एक छोटी छोटी गोष्ट शेजाऱ्यांना सांगायची. एकदा त्या सेठच्या पत्नीने आपल्या पतीला विचारले की, स्वामी, तुमचा व्यापार कसा चालला आहे? तुम्ही कसे इतके धन कमवता? प्रिय भक्तांनो, पत्नीचे हे प्रश्न ऐकून त्या सेठने तिला सर्व काही सांगितलं. सेठने सांगितलं, प्रिये, मी धान्याचा व्यापार करतो. मी चंबलच्या घाटीवरून धान्य विकत घेतो आणि त्याला जास्त भावाने विकतो. प्रिय भक्तांनो, आपल्या पतीचे हे वाक्य ऐकून ती पत्नी खूप प्रसन्न होते. ती विचार करते, माझे पती तर खूप बुद्धिमान आहेत. ही गोष्ट तर सर्व नगरातल्या लोकांना माहीत असायलाच पाहिजे. आता त्या पत्नीने पूर्ण नगरात ही गोष्ट पसरवली की तिचे पती कशा प्रकारे धन कमवतात. प्रिय भक्तांनो, आता काय होतं की नगरातल्या काही लोकांना जेव्हा हे माहिती पडलं की सेठ कशा प्रकारे धन कमवतात, मग त्या सर्वांनीसुद्धा धान्यांचा व्यापार करायला सुरुवात केली. शेठजी पहिली कमी भावात धान्य खरेदी करत होते. आता तेच धान्य जास्त भावात विकत घ्यायला लागले. त्यामुळे सेठचा व्यापार थोडा कमी चालायला लागला होता. त्याला फायदा होत नव्हता आणि हळूहळू तो गरीब होत गेला. सेठचा पूर्ण व्यापार हा ठप्प पडतो. हे पाहून तो खूप चिंताग्रस्त आणि दुःखी होऊन जातो. प्रिय भक्तांनो, एका दिवसाची गोष्ट आहे की सेठ आपल्या व्यापाराच्या चिंतेने त्रस्त होऊन बागेमध्ये बसायला येतो. तेव्हा भगवान शिवजी
संन्यासी होते ते तिथे येतात आणि म्हणतात, शेठजी काय झालं, आज तुम्ही खूप चिंतेत दिसत आहात. तेव्हा ते सेठ म्हणतात, हे संत परमात्मा, माझा व्यापार खूपच मंद चालला आहे. फायदा होणं बंद झालं आहे. नगरातल्या बऱ्याचशा लोकांनी धान्यांचा व्यापार सुरू केला आहे. त्यामुळे माझा धंदा ठप्प पडलेला आहे. भगवान शंकर जे संन्यासी होते ते सेठचं बोलणं ऐकून म्हणतात, शेठजी, तुम्ही कोणाला सांगितलं होतं का की तुम्ही कशा प्रकारे धन कमवता, कोणत्या प्रकाराने तुम्ही तुमची जीविका चालवता? तेव्हा ते सेठ म्हणतात, हा संत महात्मा, मी माझ्या पत्नीला या सर्व गोष्टी सांगितल्या होत्या की ती मला विचारत होती की तुम्ही कशा प्रकारे धन कमवता. तेव्हा मी तिला सांगितलं होतं की मी या ठिकाणाहून म्हणजेच चंबलच्या घाटीमधून कमी पैशात धान्य खरेदी करतो आणि पैसे कमावतो. प्रिय भक्तांनो, आता त्या संन्यासीला सर्व गोष्ट समजत होती. आता ते संन्यासी म्हणतात की हे शेठजी, तुम्हीही खूप मोठी चूक केली आहे. तुम्हाला तुमच्या पत्नीला या गोष्टी सांगायला नको हव्या होत्या. आज मी तुम्हाला एक कथा सांगतो आणि या कथेद्वारे सांगेन की कोणी कितीही गरीब मनुष्य असू द्या, या 3 गोष्टी कोणालाही सांगू नये. यामुळे गरिबी तुमच्या आसपाससुद्धा नाही भटकणार. प्रिय भक्तांनो, ते संन्यासी म्हणजे भगवान शिव आपल्या कथेला सुरुवात करतात. संन्यासी म्हणतात, शेठजी, एका वेळाची गोष्ट आहे. एका नगरात एक गरीब मनुष्य राहत होता. तो इतका गरीब होता की आपल्या परिवारासाठी व्यवस्थितरित्या जेवणसुद्धा मिळवणे त्याला कठीण जात होतं. मग ते संन्यासी म्हणतात, शेठजी, बिना धान्याच्या त्या मनुष्याला घर चालवणं खूप मुश्किल होत होतं. मग संन्यासी पुढे म्हणतात, तो गरीब मनुष्य जसं तसं करून आपल्या परिवाराच्या पोटासाठी जेवणाची व्यवस्था करायचा, तर कधी रिकाम्या पोटीत झोपावं लागत होतं. एक दिवस त्याची गरीब व्यक्तीची पत्नी म्हणाली, आपल्याजवळ तर धन काही नाही आहे. सकाळी काही खाल्लं तर संध्याकाळी काही मिळेल याची उमेदसुद्धा नसते. शेवटी कधीपर्यंत हे असं चालेल? मी जसं तसं करून घर चालवेल, पण तुम्ही धन कमवण्यासाठी परदेशात जा. या प्रकारे त्या परिवाराचा गुजारा नाही होणार. मनुष्याजवळ कितीही धन असू द्या, पण त्याच्याजवळ काही काम नसेल तर ते धनसुद्धा बेकार होतं. आत्ता आपण काही केलं नाही तर आपल्या मुलांचा सांभाळ कसा करणार? उपाशी मरण्यापेक्षा चांगलं आहे की कुणाची तरी छोटी मोठी कामे करू. आत्ता पत्नीच्या सारख्या बोलण्यामुळे तो पती धन कमविण्यासाठी घरातून बाहेर पडतो. तो जंगलाच्या रस्त्याने परदेशात जाण्यासाठी रवाना होतो. चालत चालत तो एका जंगलात पोहोचतो. खूप दूरचा प्रवास होता, त्यामुळे तो बिचारा थकून जातो आणि तिथे विश्रांती घेतो. त्याने बघितलं की एक खूप मोठं वडाचं झाड होतं आणि त्या झाडाच्या मोठमोठ्या फांद्या होत्या. त्या फांद्या जमिनीला टेकत होत्या. त्या झाडाच्या शीतल सावळीला बघून तो व्यक्ती तिथेच बसून आराम करू लागला. प्रिय भक्तांनो, संन्यासी पुढे म्हणतात, तो गरीब व्यक्ती वडाच्या झाडाखाली आरामात झोपला होता. त्याचवेळी त्याने बघितलं की कुठून तरी एक साप आला आणि तो साप त्याच झाडावर चढत होता. तो गरीब व्यक्ती त्या सापाकडे लक्ष देऊन बघत होता आणि विचार करत होता की हा साप या वडाच्या झाडावर का चढत असेल बरं, आणि आत्ता काय करेल? तेव्हा त्याने पाहिलं की झाडाच्या फांदीवर पोपट पक्षी आणि मैनेचं घरटं होतं आणि त्या घरट्यामध्ये त्यांची पिल्ले होती. सापाला बघून त्या पोपट पक्षी आणि मैनेची पिल्लं घाबरून ओरडायला लागली. तो गरीब व्यक्ती बघता क्षणी समजून गेला की हा दृष्ट साप या पिल्लांना खायला आलेला आहे म्हणून, आणि विचार करू लागला की मी तर या पिल्लांना बघितलं आहे आणि मी जर यांना वाचवलं नाही तर मला खूप मोठं पाप लागेल. पिल्ले तर ही पिल्लेच असतात, मग ती मनुष्याची असू द्या किंवा पक्ष्यांची. पिल्लांची नेहमी रक्षा करायला हवी.
तिकडे तो साप त्या पिल्लांजवळ पोहोचतो. तेव्हा तो गरीब व्यक्ती उठतो आणि फटाफट वडाच्या झाडावर चढतो आणि त्या सापाला मारतो आणि खाली फेकतो आणि मग नंतर त्याच वडाच्या झाडाखाली येऊन झोपतो. पोपट पक्षी आणि मैनेची पिल्लं आपलं रक्षण केल्याबद्दल मनातल्या मनात त्याला आशीर्वाद देत होते. त्याचवेळी तिथे पोपट पक्षी आणि मैना आपल्या पिल्लांजवळ येतात. आपल्या आईवडिलांना आलेलं बघून पोपट पक्षी आणि मैनेची पिल्लं खूप खुश होतात आणि त्यांना पूर्ण घटना सांगतात. आज या झाडाखाली जो मनुष्य झोपलेला आहे तो आमच्यासाठी देवदूत बनून आलेला आहे. आम्हाला खायला एक भयंकर साप आलेला होता. या व्यक्तीने या सापाला मारून आमचे प्राण वाचवले. आम्ही याचे ऋणी आहोत. जर या व्यक्तीने सापाला मारलं नसतं तर आम्ही आज या घरट्यामध्ये जीवित नसतो. या व्यक्तीचे आमच्यावर खूप उपकार आहेत. आपल्या पिल्लांच्या तोंडून या व्यक्तीची प्रशंसा ऐकून पोपट पक्षी आणि मैना खूप खुश होतात. पोपट पक्षी आणि मैना त्या गरीब व्यक्तीजवळ पोहोचतात आणि म्हणतात, हे मनुष्य, तुम्ही आज आमच्या पिल्लांचा जीव वाचवून आमच्यावर खूप उपकार केले आहेत. तुम्ही कोण आहात आणि कुठे जात आहात? पोपट पक्षी आणि मैनेच्या विचारण्यावर तो गरीब व्यक्ती म्हणतो, हे पक्षी, मी एक गरीब व्यक्ती आहे आणि धन कमवण्यासाठीच परदेशात जात आहे. प्रवासामुळे मी खूप थकलो होतो. त्यामुळे या वडाच्या झाडाखाली बसून आराम करत होतो. त्याचवेळी मी बघितलं की एक दुष्ट साप तुमच्या पिल्लांना खाण्यासाठी झाडावर चढत होता. त्याचवेळी मी त्याला मारून टाकलं. तेव्हा पोपट पक्षी आणि मैना म्हणाले, हे दयाळू मनुष्य, तुम्ही आमच्यावर खूप उपकार केले आहेत. संसारामध्ये सर्वात मोठे सुख मुलांच्यात असतं. मुलांपेक्षा जास्त प्रिय कोणालाही काहीही नसतं. तुम्ही सुद्धा आपल्या बाळांसाठीच धन कमवायला बाहेर जात आहात आणि तुम्ही जर आमच्या बाळांचा जीव वाचवला आहे. म्हणूनच आम्ही तुमच्या मुलांची भूक मिटवू इच्छितो. तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही दोघे पोपट पक्षी आणि मैना नावाचे पक्षी आहोत. आम्ही नेहमी किमती मोती खातो आणि आम्ही ऐकले की हे मोती मनुष्यासाठी खूप किमती असतात. आम्ही तुम्हाला काही मोती देऊ इच्छितो. तुम्ही त्याला विकून बाजारामधून काही खाण्यापिण्याच्या गोष्टी घेऊन या आणि तुम्ही इथेच राहून आमच्या पिल्लांचा सांभाळ करा. आम्ही तुम्हाला असेच किमती मोती आणून देत जाऊ. पोपट पक्षी आणि मैनेचं बोलणं ऐकून तो गरीब व्यक्ती खूप खुश झाला आणि विचार करू लागला की मला इथेच धन मिळाले तर मी बाहेर का जाऊ. प्रिय भक्तांनो, ते संन्यासी पुढे म्हणतात, तो गरीब व्यक्ती मोती घेऊन बाजारात गेला आणि आपल्या खाण्यापिण्याच्या गोष्टी घेऊन आला आणि त्या वृक्षाखाली त्याने एक झोपडी बांधली आणि तिथेच राहू लागला आणि पोपट पक्षी आणि मैनेच्या पिल्लांचा सांभाळ करू लागला. आणि आता पोपट पक्षी आणि मैना निश्चिंत झाले होते. त्यांना त्यांच्या पिल्लांचा सांभाळ करणारा कोणी मिळाला होता. आता ते निश्चिंत होऊन चारा पाण्यासाठी सकाळीच आपल्या घरट्यामधून उडत होते आणि संध्याकाळी परत यायचे. आपल्या पिल्लांना घरट्यामध्ये सुरक्षित बघून ते खूप खुश व्हायचे आणि त्या गरीब व्यक्तीचे धन्यवाद करत होते. त्याला काही मोती आणून द्यायचे. याच प्रकारे हळूहळू पोपट पक्षी आणि मैनेची नोकरी करता करता 1-2 महिने निघून गेले होते. आणि इकडे पोपट पक्षी आणि मैनेची पिल्लं देखील मोठी झाली होती. आता त्या गरीब व्यक्तीला आपल्या पत्नीची आणि मुलाबाळांची आठवण यायला लागली होती. एक दिवस त्याने त्या पोपट पक्षी आणि मैनेला सांगितलं की मी घरी जाऊ इच्छितो. माहीत नाही माझी पत्नी आणि मुलं कशी आहेत. आणि मग ते पोपट पक्षी आणि मैना म्हणाले की हे भल्या माणसा, तुम्ही निश्चिंत होऊन आपल्या घरी जा आणि आपल्या मुलाबाळांसोबत राहा. आणि आता आमची पिल्लंसुद्धा उडू शकतील इतकी मोठी झालीत. आता कोणतीच चिंता नाही आहे. तुम्ही तुमच्या पत्नी आणि मुलांना बघा. कधी तुम्हाला आम्हाला भेटण्याचं मन केलं तर याच ठिकाणी या.
प्रिय भक्तांनो, एवढं बोलून ते पोपट पक्षी आणि मैना त्या गरीब व्यक्तीला खूप सारे मोती देतात. आता तो गरीब व्यक्ती त्या मोतींना घेऊन आपल्या घरी पोहोचतो. तो ते मोती आपल्या पत्नीला दाखवतो. पत्नी ते बघता क्षणीच खूप आनंदी होते आणि ती आपल्या पतीला विचारते, हे पतिदेव, तुम्ही ही किमती मोती कुठून आणले आहेत? तेव्हा तो व्यक्ती म्हणाला, हे प्रिये, मी गेल्या 2 ते 3 महिन्यापासून एका पोपट पक्षी आणि मैनेची नोकरी करत होतो आणि त्यांनीच मला हे किमती मोती दिले आहेत. हे मोती खूप किमती आणि अनमोल आहेत. यांना आपण विकून आपलं घर आपण अजून मोठं बनवू, आपल्या मुलांसाठी चांगले कपडे घेऊन येऊ आणि तुझ्यासाठी सुद्धा नवीन नवीन दागिने बनवू. प्रिय भक्तांनो, भगवान शिवजी संन्याशीच्या रूपात होते. ते म्हणतात, आता त्या व्यक्तीने ते मोती विकून घरामध्ये लागणारं सर्व जरुरीचं सामान घेऊन आला आणि आपलं नवीन घर बनवायला सुरुवात केली आणि तो एक आरामाचं आयुष्य जगू लागला. प्रिय भक्तांनो, त्या नगराचा राजा प्रतापसिंह एक विचित्र रोगाने ग्रस्त झाला होता. त्या नगरामध्ये दूरदूरच्या देशावरून मोठमोठे वैद्य राजाला बघण्यासाठी येत होते आणि आपापल्या प्रकारे उपचार सुरू केला. पण राजाच्या स्वास्थ्यामध्ये थोडासुद्धा फरक पडला नाही. कोणाच्याही उपचाराने जेव्हा राजा ठीक झाले नाहीत, तेव्हा एका वैद्याने राजाला सांगितलं की महाराज, तुमचा जीव वाचू शकतो जर तुम्हाला पोपटाच्या पिल्लाचं मांस मिळाला तर. तुम्ही कायमचे बरे व्हाल. या प्रकारे त्या वैद्याचं म्हणणं ऐकून राजा प्रतापसिंहने पूर्ण राज्यामध्ये घोषणा करायला सांगितली की जो कोणी त्याला पोपटाच्या पिल्लांचा मांस आणून देईल त्याला तो सोन्याचे नाणी देईल. प्रिय भक्तांनो, हळूहळू ही गोष्ट पूर्ण राज्यामध्ये पसरली. सर्व लोक पोपट पक्षीच्या शोधात निघाले, पण कुणालाच पोपट पक्षी मिळाला नाही. एके दिवशी त्या गरीब व्यक्तीची पत्नी काही स्त्रियांबरोबर बसून गप्पा मारत होती. बोलता बोलता तिने त्या पोपट पक्षी आणि मैनेची गोष्टसुद्धा काढली. तेव्हा त्यामधली एक स्त्री त्या पत्नीला म्हणाली की हे ताई, तुला माहीत आहे का की राजाने एका पोपटाच्या पिल्लाचं मांस आणून देण्याचा आदेश दिलेला आहे. पोपट पक्षीचं मांस आणणे काही सोपं नाही आहे. जेव्हा त्या गरीब व्यक्तीच्या पत्नीने हे ऐकलं की राजासाहेब आजारी आहेत आणि त्यांनी घोषणा केलेली आहे की जो कोणी त्यांना पोपट पक्षीचं पिल्लू आणून देईल त्यांना ते सोन्याच्या नाण्यांनी मालामाल करतील. ही गोष्ट ऐकून त्या गरीब व्यक्तीची पत्नी म्हणाली, अरे, पोपट पक्षी आणणं कोणतं मोठं काम आहे. माझे पती तर 2 महिने पोपट पक्षी आणि मैनेची नोकरी करून आलेले आहेत. ते एक नाही, खूप सारे पोपट पक्षी आणून देऊ शकतील. एवढं बोलून ती स्त्री आपल्या घरी निघून गेली. नगरातल्या स्त्रियांनी त्या गरीब व्यक्तीच्या पत्नीचं म्हणणं ऐकलं आणि आपापल्या पतीला सांगितलं. हळूहळू ही गोष्ट पूर्ण नगरामध्ये पसरत गेली आणि राजापर्यंत सुद्धा ही गोष्ट पोहोचली की या नगरातला एक व्यक्ती पोपट पक्षी आणि मैनेची नोकरी करून आलेला आहे. राजाने आपल्या सैनिकांना आदेश दिला की त्या व्यक्तीला पकडून आणा आणि त्याला सांगा की आमच्यासाठी एक पोपट पक्षीचं पिल्लू आणून दे. राजाने सांगितलं की या बदल्यात आम्ही त्याला हवे तेवढे पैसे, नाणी आणि मोहरा देऊ. हे ऐकून तो गरीब व्यक्ती घाबरून गेला. महाराज, तुम्ही माझा जीव घ्या, पण मी तुम्हाला पोपट पक्षीचं पिल्लू आणून देऊ शकत नाही. मी तर त्यांचा जीव वाचवला होता. एक रक्षकच भक्षक कसं काय बनू शकतो? त्याच्या नकाराने राजा प्रतापसिंह खूप नाराज झाले आणि म्हणाले, जर तू आमची गोष्ट ऐकली नाहीस आणि तुने जर पोपट पक्षी आणि मैनेच्या पिल्लाला आणून दिलं नाहीस तर आम्ही तुझ्या पत्नी आणि मुलांना मारून टाकू. प्रिय भक्तांनो, मग भगवान शिवरूपी संन्यासी म्हणतात की मनुष्य सर्वात जास्त कमजोर तेव्हाच पडतो जेव्हा त्याच्या मुलांच्या सुरक्षिततेची गोष्ट येते. अशा परिस्थितीमध्ये कोणताही व्यक्ती काहीही करण्यासाठी मजबूर होतो.
राजाचं म्हणणं ऐकून तो व्यक्ती खूप घाबरून गेला आणि विचार करू लागला की आत्ता मला कोणत्याही परिस्थितीमध्ये राजाला पोपट पक्षीचं पिल्लू आणून द्यावंच लागेल. तो घरी आला आणि आपल्या पत्नीला ओरडू लागला आणि म्हणाला, तू हे काय केलंस? तुला थोडंसुद्धा कळत नाही मी काय करतो आणि कुठे जातो. तूने ही गोष्ट नगरातल्या स्त्रियांना का सांगितलीस? हळूहळू ही गोष्ट राजा प्रताप सिंहापर्यंत पोचली. आता सांग मी काय करू? ज्या पोपट पक्षी आणि मैनेनं आपल्याला राहण्यासाठी घर दिलं, खाण्यासाठी जेवण दिलं आणि चांगले वस्त्र दिले, त्यांच्याबरोबर मी गद्दारी कसं काय करू शकतो? तूने ही गोष्ट दुसऱ्या महिलांना सांगून खूप मोठी चूक केली आहेस. पुढे तो गरीब व्यक्ती म्हणतो की प्रिये, आपल्या घरातल्या काही गोष्टी दुसऱ्यांजवळ कधीच करू नये. पहिली गोष्ट की आपल्या घरात किती धन आहे आणि तुमच्या कमाईचा स्रोत काय आहे या गोष्टी दुसऱ्यांना सांगू नये. दुसरी गोष्ट म्हणजे घरामध्ये आपापसातल्या प्रेमाच्या गोष्टी, पती आणि पत्नीच्या व्यक्तिगत गोष्टी किंवा प्रेमाच्या गोष्टी बाहेरच्या लोकांसमोर करू नये. तिसरी गोष्ट म्हणजे आपापसातलं भांडण, तंटे, मतभेद, मान अपमान या गोष्टी कधीही दुसऱ्यांच्या समोर करू नये. नाहीतर लोक आपल्या गुप्त गोष्टी जाणून आपल्या कमजोरीला ओळखून आपला फायदा घेतात. चौथी गोष्ट म्हणजे आपली कमजोरी कधीही दुसऱ्यांना सांगू नये आणि आपल्या उन्नतीचा राज कधीही कुणाला सांगू नये. ज्या गोष्टींना सांगून तुमच्या परिवारावर दुःख येऊ शकतो त्या गोष्टी कधीही बाहेर करू नये. खास करून अशा गोष्टी एका स्त्रीने कुणालाही सांगू नये ज्या गोष्टीमुळे घराची मान प्रतिष्ठा नष्ट होते आणि परिवारावर संकट येतो. यामुळे परिवारामध्ये तडा जाते आणि आपली नाती खराब होतात. कारण असं म्हणतात की स्त्रियांच्या मनामध्ये किंवा स्त्रियांच्या पोटामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी कधीच राहत नाही. तो गरीब व्यक्ती म्हणाला, प्रिय, आज तुझी ही चूक आपल्या संपूर्ण परिवाराला मरणाच्या दारात टाकत आहे. जर तू ही गोष्ट कुणाला सांगितली नसतीस किंवा तुझ्या मनातच ठेवली असतीस तर आज आपण निर्भय होऊन आपल्या घरामध्ये आनंदाचे जीवन जगू शकलो असतो. आता राजाची आज्ञा आहे की त्यांना पोपट पक्षीचं पिल्लू हे आणून द्यावंच लागेल. पण असं केल्यानंतर मी पापी ठरेन. ज्या बाळांचा मी इतके दिवस सांभाळ केला, ज्या बाळांना मी मरण्यापासून वाचवलं, आता त्या पिल्लांना मी कोणत्या प्रकारे मरणाच्या दारामध्ये टाकू शकतो? मग आता ती पत्नी म्हणते की पतिदेव, आता जे काहीही होईल, पण आपल्याला आपल्या बाळाचं प्राण हे वाचवायचं असेल तर तुम्हाला हे पाप करावंच लागेल. प्रिय भक्तांनो, तो गरीब व्यक्ती लाचार होऊन जंगलाच्या दिशेने चालू लागला आणि तो आता तिथे पोहोचला जिथे तो त्या पोपट पक्षी आणि मैनेच्या बाळांचा सांभाळ करत होता. जेव्हा पोपट पक्षी मैनेच्या पिल्लांनी जेव्हा त्या गरीब व्यक्तीला आपल्या जवळ येताना पाहिलं तेव्हा ते खूप खुश झाले. आपल्या बाळांना खूप खुश बघून ते पोपट पक्षी आणि मैना म्हणाले की अरे बाळांनो, तुम्ही एवढे खुश का होता? तो तर तुमच्यापैकी कोणी एकाला घेऊन जायला आलाय. तर तुमच्यापैकी कोण आहे जो त्याच्यासोबत जाऊन त्याच्या पत्नीचा आणि त्याच्या मुलांचा जीव वाचवेल? मग पोपट पक्षी म्हणतो, हे पिल्लांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्यापैकी कोणीही त्याच्याबरोबर जाईल तो कधीही परत येणार नाही आणि तो नगराच्या राजाचं भोजन बनेल. प्रिय भक्तांनो, तेव्हा ते पोपट पक्षीचं पिल्लू म्हणाले की तुम्ही असं का म्हणत आहात? पोपट पक्षी म्हणतो, या नगरातला राजा आजारी आहे आणि वैद्याने त्याला पोपट पक्षीच्या बाळाचं मांस खायला सांगितलं आहे. त्याच्यामुळेच तो तुमच्यापैकी कोणी एकाला त्याच्यासोबत घेऊन जायला आलेला आहे. तर तुमच्यापैकी कोणीही त्याच्यासोबत जायला तयार असेल तर तो जाऊ शकतो. तेव्हाच त्याच्यामधला एक पिल्लू म्हणाला, हे माता पिता, त्या व्यक्तीने आपल्या सर्वांचा जीव वाचविला आहे आणि तोच व्यक्ती आज खूप मोठ्या संकटामध्ये आहे.
आपल्याला त्याची मदत ही करायलाच पाहिजे. मग तर आपला जीवसुद्धा का नाही जात, पण आम्ही त्याच्याबरोबर जरूर जाऊ. मग तो व्यक्ती त्या वडाच्या झाडाखाली येतो आणि त्या पोपट पक्षी आणि मैनेला आपलं दुःख सांगतो. तेव्हा ते पोपट पक्षी आणि मैना म्हणतात, हे दयाळू, तू चिंता करू नकोस. आमची पिल्लं तुझ्यासोबत यायला तयार आहेत. तू याच्यामधला कोणीही एकाला तुझ्याबरोबर घेऊन जाऊ शकतोस. प्रिय भक्तांनो, आता तो गरीब व्यक्ती त्यामधल्या एका पोपटाच्या पिल्लाला आपल्यासोबत घेऊन येतो आणि राजाला नेऊन देतो. तेव्हा राजा त्या पोपटाच्या पिल्लाला एका पिंजऱ्यामध्ये नेऊन बंद करतो आणि आपल्या नोकराला ठेवायला सांगतो. आणि राजा सांगतो की मी याला सकाळी बाहेर काढेन आणि मग मी त्याच्या मांसाला खाईन. प्रिय भक्तांनो, आता काय होतं की राजा प्रतापसिंहचा एक मुलगा होता जो पशु आणि पक्ष्यांवर खूप प्रेम करत होता. त्याला माहीत नव्हतं की या पोपटाच्या पिल्लाला वडिलांनी खाण्यासाठी घेऊन आलेले आहेत. तो आपल्या मित्रांबरोबर त्याच ठिकाणी खेळत होता जिथे पोपट पक्षीचं पिल्लू पिंजऱ्यामध्ये कैद होतं. जेव्हा राजकुमाराने त्या सुंदर पोपटाच्या पिल्लाला पिंजऱ्यामध्ये बंद पाहिलं, तेव्हा तो त्या पिल्लासोबत खेळू लागला. तेव्हा त्या राजकुमाराचा एक मित्र म्हणतो की मित्र, या पक्षीला बाहेर काढ. हा किती सुंदर पक्षी आहे. पिंजऱ्यामध्ये याचं राहणं हे बिलकुलसुद्धा उचित नाही आहे. आपण याला आजाद करूया. मित्राचं म्हणणं ऐकून राजकुमार त्या पक्षाला पिंजऱ्यातून बाहेर काढतो. जसं तो पिंजरा खोलतो तसा तो पोपट पक्षीचं पिल्लू आकाशामध्ये उडून जातो. हळूहळू ही गोष्ट राजापर्यंत पोहोचते की राजकुमाराने त्या पोपटाच्या पिल्लाला सोडून दिलं आणि आता तुमचं प्राण वाचणं हे खूपच कठीण आहे. हे ऐकून राजाला खूप राग आला. राजाने लगेचच राजकुमाराला बोलवलं आणि रागाने म्हणाला, हे नादान पुत्र, तू त्या पोपट पक्षीच्या पिल्लाला का सोडलंस? राजकुमार खूप घाबरला आणि म्हणाला, पिताजी, मला काय माहीत होतं की हा उडून जाईल. मी तर त्याच्यासोबत खेळू इच्छित होतो. आपल्या पुत्राचं म्हणणं ऐकून राजाला अजूनच राग आला आणि राजाने आपल्या पुत्राला नगराच्या बाहेर काढून देण्याचा आदेश दिला. प्रिय भक्तांनो, आता राजाचे सैनिक राजकुमाराला नगराच्या सीमेच्या बाहेर सोडतात. तिकडे तो पोपट पक्षीचं पिल्लू उडून आपल्या आईवडिलांच्या जवळ जाऊन पोहोचतो आणि त्यांना सगळी घडलेली गोष्ट सांगतो की राजाच्या मुलाने आपल्याला सोडून दिलं आहे. तेव्हा ते पोपट पक्षी आणि मैना म्हणतात की हे बाळा, तुला त्या राजाच्या बाळाने तर सोडून दिलं, पण तो स्वतः आता खूप मोठ्या संकटामध्ये आहे. त्याच्या दृष्ट पित्याने त्याला नगराच्या बाहेर काढून टाकलं आहे. आता त्याच्या जीवनाची जिम्मेदारी ही तुझ्यावर आहे. तू जा आणि त्याची मदत कर. प्रिय भक्तांनो, तो पिल्लू राजाच्या मुलाची म्हणजेच राजकुमारीची मदत करण्यासाठी त्याच्या जवळ पोहोचतो. राजकुमार त्याला बघूनच ओळखतो. हा तर तोच पक्षी आहे ज्याला मी पिंजऱ्यातून आजाद केलं होतं. राजकुमार म्हणतात की तुझ्यामुळे माझ्या वडिलांनी मला नगराच्या बाहेर काढून दिलं आहे. आता तूच सांग की मी काय करू आणि कुठे जाऊ? ते पोपटाचं पिल्लू म्हणतो की हे मित्रा, तू चिंता करू नकोस. तू माझा जीव वाचवला होतास, त्याच्यामुळे मी आता तुझी इथे मदत करायला आलो आहे. दुःख आणि सुखामध्ये मी आता तुझ्याबरोबर असेन. प्रिय भक्तांनो, आता तो राजकुमार खूप खुश झाला होता, कारण त्याला आता एक कमीत कमी साथी तर मिळाला होता. आता तो पोपट पक्षीचं आणि राजकुमार दोघेही एकमेकांबरोबर एका नगरातून दुसऱ्या नगरामध्ये फिरायला लागले होते. चालता चालता ते दोघेही एका सुंदर बागेमध्ये जाऊन पोहोचतात. त्या बागेमध्ये तिथल्या राजाची मुलगी आपल्या मैत्रिणींबरोबर फिरायला येत असते. त्या राजाच्या कन्येचं नाव होतं रूपमती.
राजकुमारी रूपमती खूप सुंदर होती आणि तिच्या सुंदरतेची चर्चा ही पूर्ण नगरामध्ये होती. राजकुमार आणि तो पक्षी त्या बागेमध्येच बसले होते. तेव्हा त्या राजाची पुत्री रूपमती आपल्या काही मैत्रिणींबरोबर त्या बागेमध्ये फिरण्यासाठी येते. त्या राजकुमारीला पाहून तो राजकुमार एका वृक्षाच्या पाठीमागे जाऊन लपतो आणि तो पोपट पक्षी त्या राजकुमारीच्या जवळ जातो. राजकुमारी त्या सुंदर पक्षाला बघून मोहित होते. ती त्याला पकडू इच्छिते, पण तो पोपट पक्षी तिच्या पकडमध्ये येतच नव्हता. आणि इकडे राजकुमार राजकुमारी रूपमतीच्या सुंदरतेवर मोहित होऊन जातो. प्रिय भक्तांनो, काही वेळ आपल्या बागेमध्ये फिरल्यानंतर राजकुमारी आपल्या महलामध्ये निघून जाते. राजकुमार पूर्णपणे त्या राजकुमारीवर मोहित झाला होता. आता तर त्याला एका क्षणासाठी सुद्धा चांगलं वाटत नव्हतं. आता तो पोपट पक्षी म्हणाला, मित्रा, चिंता करू नकोस. तुला जी राजकुमारी आवडते ती राजकुमारी मी तुला मिळवून देईन. राजकुमार म्हणाला, मित्रा, तू काहीही करून मला त्या राजकुमारीशी भेट करवून दे. मी तिच्याशिवाय नाही राहू शकत. मग तो पोपट पक्षी म्हणाला, मित्रा, माझ्यावर विश्वास ठेव. मी शोधून येतो की राजकुमारी कुठे राहते आणि तू तिला कशा प्रकारे भेटू शकतोस. प्रिय भक्तांनो, आता तो पोपट पक्षी राजकुमारी रूपमतीच्या जवळ जातो. राजकुमारीच्या महलामध्ये चारही बाजूला सैनिक तैनात होते. पण तो पोपट पक्षी उडत उडत महलाच्या वरून जातो आणि राजकुमारीच्या कक्षाच्या बाहेर जाऊन बसतो. पोपट पक्षी तिथून सर्व बघतो आणि सर्व गोष्ट राजकुमाराला सांगतो की महलामध्ये जाऊन राजकुमारीला भेटणं खूप मुश्किल आहे. मग तो पोपट पक्षी म्हणतो की तू इथे एक काम कर की तू तुझा रुमाल मला दे. मी तुझा रुमाल आज त्या राजकुमारीपर्यंत पोहोचवेन आणि तिची ओढणी घेऊन येईन. प्रिय भक्तांनो, आता रात्री पोपट पक्षी राजकुमारीचा रुमाल घेऊन राजकुमारीच्या जवळ जातो आणि राजकुमारीची ओढणी बरोबर घेऊन येतो. सकाळी जेव्हा राजकुमारी रूपमती जागी होते तेव्हा ती बघते की तिची ओढणी गायब आहे आणि तिच्याजवळ एक रुमाल ठेवलेला आहे. राजकुमारी लगेचच समजून जाते की रात्री कोणी पुरुष तिच्या कक्षामध्ये आलं होतं. तिने बघितलं की तिची ओढणी गायब आहे आणि त्याच ठिकाणी कोणी पुरुषाचा रुमाल ठेवला आहे. राजकुमारी खूप व्याकुळ होऊन जाते आणि आपल्या सर्व सैनिकांना सावधान करते. ती आपल्या सैनिकांना विचारते की रात्री माझ्या कक्षामध्ये कोणी आलं होतं का? पण कोणाच्या जवळ काहीही उत्तर नव्हतं. आता राजकुमारीच्या कक्षाजवळची सुरक्षा ही अजूनच जास्त वाढवली गेली. प्रिय भक्तांनो, दुसऱ्या दिवशी परत एकदा पोपट पक्षी राजकुमारीच्या कक्षामध्ये येतो आणि आपल्या मित्राद्वारा लिहिलेली चिठ्ठी राजकुमारीच्या जवळ येऊन ठेवतो. दुसऱ्या दिवशी जेव्हा राजकुमारी जागी होते आणि चिठ्ठी वाचते तेव्हा त्याच्यामध्ये लिहिलं होतं की राजकुमारी, मी जेव्हापासून तुला बघितलं आहे तेव्हापासून मी तुझा झालेलो आहे. मी तुझ्याबरोबर लग्न करू इच्छितो आणि जर तुला मला भेटायचं असेल तर तू त्या बागेमध्ये ये, मी तुला तिथे भेटेन. आता ती राजकुमारी आपल्या मैत्रिणींना घेऊन त्या बागेमध्ये येते, पण तिथे तिला कोणताही पुरुष दिसत नाही. तिथे तर फक्त तोच पोपट पक्षी फिरत असतो ज्याला तिने त्या दिवशी बघितलं होतं. पोपट पक्षी राजकुमारीला म्हणतो, राजकुमारी, तू ज्याला शोधतेस मी त्याला तुला भेटवू शकतो, पण पहिले तू मला वचन दे की ही गोष्ट तू तुझ्या वडिलांना सांगणार नाही आणि माझ्या मित्राला बंदी बनवणार नाहीस. राजकुमारीने वचन दिलं की त्याला बंदी बनवणार नाही. मग ती राजकुमारी म्हणते की मला त्याला भेटायचं आहे,
मला पण बघायचं आहे की तो कोण आहे जो एवढ्या कडक सुरक्षेमध्ये सुद्धा माझ्या कक्षामध्ये पोहोचला. आता त्या पोपट पक्षीने आपल्या मित्राला म्हणजेच राजकुमाराला बोलावलं. प्रिय भक्तांनो, राजकुमारसुद्धा दिसायला खूप सुंदर होता. त्याला बघून राजकुमारीसुद्धा त्याच्यावर मोहित होते. तेव्हा राजकुमार तिथे येतो आणि राजकुमारीबरोबर बसून राजकुमारीच्या चेहऱ्याकडे बघतो. राजकुमारी विचारते, तू कोण आहेस आणि एवढा कडक पहारा असून सुद्धा माझ्या कक्षामध्ये तू कसा पोहोचलास? राजकुमार म्हणाला, प्रिये, जेव्हा मनामध्ये प्रेम असतं तेव्हा कोणतंही कार्य असंभव नसतं. जेव्हापासून मी तुला बघितले तेव्हापासून मी तुझ्याबरोबर प्रेम करायला लागलोय आणि तुझ्याबरोबर लग्न करू इच्छितो. तेव्हा राजकुमारी त्याला विचारते की तू कोण आहेस आणि कुठून आलेला आहेस? तेव्हा त्या राजकुमाराने आपली पूर्ण कथा तिला सांगितली. राजकुमाराची कथा ऐकून राजकुमारीच्या मनामध्ये त्याच्याविषयी सहानुभूती निर्माण झाली. आत्ता तर दररोज ते राजकुमारी त्या राजकुमाराला भेटण्यासाठी बागेमध्ये यायला लागली. एक दिवस ती राजकुमारी राजकुमाराला म्हणते की माझे वडील कधीही माझं लग्न तुझ्याबरोबर होऊ देणार नाही. याच्यामुळेच मी तुझ्याबरोबर पळून येते आणि कुठल्या दुसऱ्या ठिकाणी जाऊ आणि आपण लग्न करू आणि नंतर आनंदाने राहू. प्रिय भक्तांनो, आता तेच होतं. राजकुमारी त्या राजकुमाराबरोबर घोड्यावर बसून तिथून पळून जाते आणि खूप दूर गेल्यानंतर तिथे एक झोपडी बनवतात आणि लग्न करून तिथेच ते एकत्र राहतात. दोघांना एकत्र राहून खूप वेळ निघून जातो आणि पोपट पक्षीसुद्धा त्यांच्यासोबतच राहतो. प्रिय भक्तांनो, भगवान शिव संन्यासीच्या रूपात म्हणतात, शेठजी, त्या राजकुमाराच्या झोपडीमध्ये कोणत्या कारणाने आग लागते आणि त्याच आगीला विझवायच्या प्रयत्नामध्ये त्या पोपट पक्षीचा एक पंख जळून जातो. तेव्हा तो पोपट पक्षी म्हणतो, मित्रा, आता तुम्ही तुमच्या घरी निघून जा. आता तुमच्या वडिलांचा राग देखील शांत झाला असेल. आता तुमचे वडील तुम्हाला काहीही बोलणार नाही. जेव्हा ते तुम्हाला आपल्या सुनेच्या बरोबर बघतील तेव्हा ते तुम्हाला माफ करतील. माझा तर एक पंखसुद्धा जळाला आहे आणि मी आता उडू शकत नाही. याच्यासाठी मी इथेच काही दिवस राहून आपला पंख येण्याची वाट बघेन. जेव्हा माझा पंख परत उगवेल तेव्हा मी तुम्हाला भेटण्यासाठी जरूर येईन. प्रिय भक्तांनो, अशा प्रकारे तो राजकुमार आणि त्याची पत्नी आपल्या नगरासाठी निघतात. चालता चालता रस्त्यामध्ये एक नदी पडते. त्या नदीवर एक नाविक नाव चालवत होता. राजकुमार आपल्या पत्नीला घेऊन नावेवर बसतो. जशी नाव नदीच्या मध्ये पोहोचते तो राजकुमार बघतो की एक उंदीर अनेक वेळा नाववर चढण्याचा प्रयत्न करत असतो, पण तो नाविक त्याला तिथून हाकलून नदीमध्ये पाडत होता. तेव्हा तो राजकुमार म्हणतो की अशा प्रकारे तर हा उंदीर पाण्यामध्ये बुडून मरून जाईल. तो आपला जीव वाचवण्यासाठी नाववर चढण्याचा प्रयत्न करत आहे, त्याला चढून द्या. आणि राजकुमाराने सांगितलं की या उंदराला नावेमध्ये चढून द्या. राजकुमाराच्या म्हणण्यावर त्या नाविकाने उंदराला नावेमध्ये चढू दिलं. तो उंदीर नावेमध्ये आला तसा तो एका कोपऱ्यात जाऊन लपला. थोड्या वेळात त्या सर्वांनी पाहिलं की नावेमध्ये हळूहळू पाणी यायला लागलं होतं. प्रिय भक्तांनो, त्याच उंदराने नावेला खाऊन त्याच्यामध्ये छेद केला होता. त्याच्यामुळेच त्या नावेमध्ये पाणी भरायला लागलं होतं. जेव्हा नावेमध्ये पाणी खूप जास्त वाढायला लागलं आणि नाव पाण्यामध्ये बुडू लागली आणि हळूहळू करून जेव्हा नाव पूर्णपणे पाण्यात बुडाली त्याचवेळी राजकुमार आणि राजकुमारी पाण्यामध्ये तरंगू लागले. पाण्याच्या प्रवाहामुळे राजकुमार खूप दूर जाऊन पोहोचला आणि राजकुमारी रूपमतीसुद्धा पाण्याच्या प्रवाहाने पोहता पोहता कुणी एका बागेमध्ये जाऊन पोचली. त्या बागेमध्ये राहणारा माळी जेव्हा त्या राजकुमारीला बेशुद्ध अवस्थेमध्ये बागेमध्ये पडलेली पाहतो
तेव्हा तो जाऊन राजाला खबर देतो. हा राजा कोणीही सुंदर मुलीला जेव्हा बघतो तेव्हा तो तिच्यावर मोहित होऊन जातो आणि त्या सुंदर राजकुमारीला बघून तो राजा आपल्या महलामध्ये तिला घेऊन जातो आणि वैद्याबरोबर तिचा उपचार करतो. प्रिय भक्तांनो, काही दिवस निघून गेल्यानंतर ती राजकुमारी बरी होते आणि एक दिवस ती बघते की राजा तिच्या जवळ उभा आहे. राजाने पहिलंच राजकुमारीच्या चेहऱ्याला निहारून घेतलं होतं. आता तो त्या राजकुमारीबरोबर लग्न करू इच्छित होता. तो राजा म्हणू लागला की हे राजकुमारी, तुझंसुद्धा या दुनियेमध्ये कुणीच नाही आहे आणि आता तू आमची पत्नी बनून जा. तू आमची राणी बन आणि आमच्या या महलामध्ये आरामात राहा. प्रिय भक्तांनो, राजकुमारी रूपमती खूप बुद्धिवान होती. तिने आपल्या मनामध्ये विचार केला, जर मी आता या राजाला नकार दिला तर तो राजा माझ्यावर जबरदस्ती करेल. याच्यामुळेच त्या राजकुमारीने त्या राजाजवळ काही दिवसांची मुदत मागितली. राजकुमारी रूपमती म्हणाली, राजासाहेब, थोडे दिवस थांबा, त्याच्यानंतर मी तुमच्याबरोबर विवाह करेन. आता राजकुमारी त्याच राजाच्या महलामध्ये राहू लागली आणि गरीब असहाय लोकांना जेवण देऊ लागली. भक्तांनो, तिकडे काय होतं की तिचा जो पती असतो राजकुमार, जो पाण्यामध्ये वाहून गेलेला असतो, तो बिचारा अनेक अडचणींमुळे इकडे तिकडे फिरत त्याच ठिकाणावर जेवणाच्या शोधात येतो जिथे राजकुमारी गरिबांसाठी भोजन देत होती. तिथे राजकुमारसुद्धा पोहोचला. राजकुमारीले त्याला बघता क्षणीच ओळखला आणि तिच्या डोळ्यांमध्ये पाणी आलं. राजकुमारीने त्या राजकुमाराला एकांतामध्ये बोलावलं आणि सर्व गोष्टी समजावून सांगितल्या आणि सांगितलं की स्वामी, तुम्ही इथे आरामात राहा आणि याच राजाची नोकरी करा. आपल्याला जेव्हा संधी मिळेल तेव्हा आपण इथून पळून जाऊ. भक्तांनो, राजकुमार तिच्या म्हणण्याला सहमत झाला आणि राजाच्या इथे नोकर बनवून महालामध्ये राहू लागला आणि राजकुमारी रूपमतीची मदत करू लागला आणि गरिबांना भोजन देऊ लागला. पण राजाला हे माहीत नव्हतं की तो राजकुमार तिचा पती आहे. राजा तर त्याला आपला नोकर समजत होता. प्रिय भक्तांनो, याच प्रकारे राजकुमारी रूपमती राजकुमाराबरोबर पक्ष्यांसाठी दाणा टाकत होती. एक दिवस तोच पोपट पक्षी राजकुमारीने टाकलेले दाणे खाण्यासाठी आला. आता त्याचे नवीन पंख आले होते. जेव्हा तो दाणे खाण्यासाठी आला तेव्हा त्याने राजकुमार आणि राजकुमारीला ओळखलं. राजकुमारी रूपमतीने जेव्हा त्या पोपट पक्षीला पाहिलं तेव्हा तिच्या डोळ्यांमध्ये पाणी आलं. त्या दोघांनी त्या पोपट पक्षीला सर्व कथा सांगितली की कशा प्रकारे ते इथे फसलेले आहेत आणि राजाला सुद्धा नाही माहीत की हे दोघे पतिपत्नी आहेत. तेव्हा तो पोपट पक्षी म्हणाला की राजकुमार, तुम्ही चिंता करू नका. आज रात्री जेव्हा राजाचे सर्व सैनिक झोपी जातील तेव्हा मी तुम्हाला तिथून बाहेर काढेन आणि तुमच्या वडिलांच्या घरी पोहोचवेन. प्रिय भक्तांनो, तेच झालं जे व्हायचं होतं. जेव्हा रात्र होते आणि राजाचे सैनिक झोपी जातात तेव्हा राजकुमार आणि राजकुमारी रूपमती महलामधून बाहेर पडतात. रात्रीमध्येच राजकुमार आपले वडील प्रतापसिंहच्या राज्यामध्ये जाऊन पोहोचतो. राजकुमार आपल्या पत्नीला बरोबर घेऊन आपल्या वडिलांच्या जवळ जाऊन पोहोचला. त्याला बघून राजकुमाराचे वडील खूप प्रसन्न झाले, खूप खुश झाले. त्यांना आपल्या करणीवर पश्चाताप झाला की त्यांनी आपल्या पुत्राला नगराच्या बाहेर काढून खूप वाईट केलं होतं. ते अनेक वेळा आपल्या पुत्राची क्षमा मागतात. तेव्हा राजकुमाराने सांगितलं की पिताजी, माझी रक्षा त्याच पोपट पक्षीने केली ज्याला तुम्ही मारून खाणार होतात. त्यानेच माझे प्राण वाचवले आणि मला माझ्या शत्रूंपासून मुक्त केलं. राजकुमाराच्या तोंडून त्या पोपट पक्षीची कथा ऐकून राजा खूप प्रसन्न झाले आणि त्याच दिवसापासून राजाने प्रण घेतला
की आपल्या राज्यामध्ये आजपासून कोणीही पशु आणि पक्षीला मारणार नाही आणि सर्व लोक त्यांना दाणा देतील. प्रिय भक्तांनो, एवढी कथा संन्यासी सेठला ऐकवतात आणि म्हणतात की बघा सेठजी, अशा प्रकारे काही गोष्टी दुसऱ्यांना सांगितल्यानंतर आपल्या जीवनामध्ये घोर संकट येऊ शकतात. याच्यामुळेच या गोष्टी कधीही कुणालाही सांगू नये. जसं तुम्ही तुमच्या पत्नीला सांगितलं की तुम्ही कोणत्या प्रकारे धन कमवता आणि आज तुमचा व्यापार अडचणीत आहे. प्रिय भक्तांनो, सेठला आपल्या चुकांचा पश्चाताप होतो आणि तो आपल्या पत्नीला समजावतो की तू या गोष्टींना कोणालाही सांगत जाऊ नको. मग भगवान शिव म्हणतात, हे देवी, आपली आजची कथा इथेच समाप्त होत आहे. या व्हिडिओला बोलते वेळी जर काही त्रुटी असतील तर क्षमा मागते. आशा आहे तुम्हा सर्वांना ही कथा आवडली असेल. जर तुम्ही शिवचे खरे भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. कॉमेंट करा की हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ.